नरसिंह किल्लेदार आणि वामन किल्लेदार यांची डीएनए टेस्ट तुमच्याकडे झाली आहे म्हणे? हो, त्यांचे रिपोर्ट्स तर उद्या मिळणार आहेत. डीएनएचा रिपोर्ट काय आहे हे मला चांगलंच माहिती, पण मला हवा तसा रिपोर्ट जर का तुम्ही करून दिला तर त्याची योग्य ती किंमत मिळेल तुम्हाला. तुम्ही जे काही बोलताय ते कधी शक्य नाही मॅडम. यात काय आहे? याच्यात तुम्हाला आयुष्यभर पुरतील एवढे पैसे. आता मला सांगा, मला हवा तसा रिपोर्ट करून मिळेल का नाही? अशा काही टेस्ट झाल्या आहेत, हे बाहेर बोलणं सुद्धा अलाउड नाही आम्हाला. एकदा का हे काम झालं की याच्यात दुप्पट पैसे तुम्हाला मिळतील. काय म्हणाले डॉक्टर? काही काळजी करण्यासारखं नाही आहे ना? झाली तपासणी? आत्याबाई, तू पण लहान मुलासारखं करतेस. आता ठरलंय ना आपलं, प्रश्न विचारायचे डोहाळे हिला लागलेत म्हणून. अरे पण काहीतरी तर बोलले असतील ना डॉक्टर? काही नाही बोलले. आम्ही तिकडे गेलो, त्यांनी तपासलं आणि आम्ही निघालो, एवढं. टक्कर एवढा घाबरला, भाग केलं तर कसं झालं, म्हणूनच भाग केलं नाही. एकदम गचकाला आणि वर गेला बिला तर काय करावं म्हणलं. जीव जायला मी काही सुमित्रा नाहीये. येणाऱ्या संकटांना तोंड द्यायला मी समर्थ आहे. वा वा, झाशीची राणी जणू. एवढा कॉन्फिडंट कुठनं आला हो तुमच्यात? कळेल तुम्हाला, लवकरच कळेल. चला, आज आता आपण सगळेजण इथे आहोत टेबलावर, तर मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची. आपण परवा जानकीचं डोहाळ जेवण करतो आणि आत्याजीच्या या निर्णयाला माझं अनुमोदन आहे. मी पण. आत्याबाईच्या कुठल्याही प्रस्तावाला मी कधीच विरोध केला नाही. मी आणि हे आम्ही दोघेही मिळून एक मूल दत्तक घेतोय. मी अहिल्याच्या भावनांची कदर करतो, पण मूल दत्तक घ्यायचं तर मग उगाच अनाथाश्रमात कशाला जायचं ना? गण्या आहे की, आपण गण्यालाच दत्तक घेऊया. तुम्हाला दुसरं कोणी मिळालं नाही का? हा काय प्रकार आहे वामन दादा? गणेश अनाथ नाहीये, आमचे आई वडील अजून आहेत. गण्या, अरे उठ, रडतोयस का? काय झालं रडायला? आज घरात माझ्यामुळे भांडण झालं. गण्या, तुझ्यामुळे काही नाही झालं. पण तू वामन दादांना का बोललीस? बोलायचं होतं तर अहिल्या काकूला बोलायला हवं होतंस. वामन दादांना का? कारण ते तुला अनाथ म्हणाले. या घरात आपल्याला कोण कोण काय काय बोललेत, त्यांना आपण काहीच बोललो नाहीये. आपल्याला अनाथ बोललेत, घाणेरडे म्हणालेत, कारण त्यांनीच आपल्याला खरं प्रेम दिलंय. आपण दुःखात असल्यावर ते आपल्याला बासरी वाजवून दाखवायचे. मला त्यांच्याशिवाय नाही करमत. झालं ना समाधान? लाडक्या जानकीकडून अपमान झाल्यावर बरं वाटत असेल ना आता? पहिल्या दिवसापासून तिला डोक्यावर बसवून ठेवलं आणि आज तिने तुमच्या भावनांचा अपमान केला. ज्यावेळी तुम्ही तिचं कन्यादान करणार होता त्यावेळी तुम्ही तिला बाप म्हणूनही चालणार होता. मला जे काही करायचंय ना ते मी माझ्या पद्धतीने करीन. फक्त तू तुझं तोंड बंद ठेव. ठीक आहे, पण आता एक गोष्ट मात्र नक्की, या घरात माझ्याशिवाय तुमचं कोणीच नाही. या जानकीच्या नादी लागून तुम्ही माझ्याशी वाद घालत होता. या जानकीच्या मागे लागून तिला वाचवण्यासाठी तुम्ही माझ्याशी भांडला होता. आठवतंय ना? अहिल्या, प्लीज, पुन्हा एकदा सांगतो, मला शांत बसू दे. तुझं तोंड बंद ठेव. ठीक आहे, मी माझं तोंड बंद ठेवते, पण यापुढे तुम्ही स्वतःचं तोंड उघडा, एवढीच माझी इच्छा आहे.